हाय फ्रेंड्स, मी गौरी बालेकर. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्याकडे आज हे कस्टमरचे इतके ब्लाऊज शिवायला आलेले आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपली फिटिंग आणि फिनिशिंग छान असली की कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज घेऊन येत असतात. अशा पद्धतीने हे एका कस्टमरचे ब्लाऊज आहे. यामध्ये हा गाऊनला फिटिंग करायची आहे आणि उंचीला पण कमी करायचं आहे. आपण उंचीला कमी करताना कट न करता आपण तो नुसता फोल्ड करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण या गाऊनला फिटिंग करून घेणार आहे. त्यानंतर त्याच कस्टमरचे आपल्याला ब्लाऊज पण शिवायचे आहे. अशा पद्धतीने आपण ते ब्लाऊज वर अस्तर पण मॅचिंग घेऊन येणार आहोत. अशा पद्धतीने हा सिल्की कापड आहे आणि यो पण ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे. अशा पद्धतीने आपण यो ब्लाऊज पण शिवणार आहे. याला सिंपलच गोलगळा आणि छोटे स्लीव्ज बनवायचे आहे. अशा पद्धतीने हे ब्लाऊज पण मी स्टिच केलेलं आहे. हे कटोरी ब्लाऊज आहे आणि याचे पण मी फोटो आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर या मापाचे हे 2 ब्लाऊज शिवायचे आहे. ते पहिला ब्लाऊज सुनबाईचा आहे आणि हा दुसरा ब्लाऊज त्यांच्या सासूबाईचा आहे. अशा पद्धतीने 2 पीस पण सिल्की साडीवरचेच आहे. अशा पद्धतीने हा पण ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे आणि हा पण दुसरा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे. अशा पद्धतीने यो पण गोलच गळा शिवायचा आहे आणि छोट्या स्लीव्ज बनवायच्या आहे. अशा पद्धतीने या मापावर हे 2 ब्लाऊज शिवायचे आहे. अशा पद्धतीने या एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आणि एक गाऊनला फिटिंग आणि उंचीला फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने त्यानंतर दुसऱ्या कस्टमरचे पण आपल्याला ब्लाऊज शिवायचे आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या कस्टमरचा हे पण खूप छान साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे. हा ब्लाऊज पीस पण सिल्की आहे, पण ह्याच्यावर खूप छान फुलांची डिझाईन आहे आणि हा सुद्धा खूप छान पीस आहे. याच्यावर आपण अस्तर पण आणलेला आहे. त्यानंतर हा पण सिल्की साडीवरचा छान ब्लाऊज पीस आहे आणि याची आपल्याला गुड्डीबाही करायची आहे. अशा पद्धतीने या स्लीव्जला पण स्टोन वर्क आहे आणि हे साडीमधलं कापड आहे. याचे आपल्याला डिझाईन बनवायचे आहे अशा पद्धतीने आणि मी ते व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे ब्लाऊज पीस या मापावर शिवायचे आहे. हे ब्लाऊज पण मी शिवलेला आहे आणि याची डिझाईन पण मी या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा आणि याच मापावर हे ब्लाऊज पीस कट करायचे आहे आणि शिवायचे आहे. अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर आपल्याला या तिसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज शिवायला आलेले आहे. हे पण ब्लाऊज पीस खूप छान आहे. काठपदर साडीवरील ब्लाऊज पीस आहे. पूर्ण ब्लाऊज पीसवर बुट्टी वर्क आहे आणि हे काठ पण छान आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज शिवायचं आहे. या ब्लाऊजवर चौकोनी गळा आणि लॉंग स्लीव्ज बनवायचे आहे अशा पद्धतीने आणि यो साधा पीस आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिगर अस्तरचा पण एक ब्लाऊज शिवायचा आहे. अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपल्याला अर्जंट द्यायचे आहे आणि त्यानंतर यो पण ब्लाऊज पीस त्याच एका कस्टमरचा आहे. अशा पद्धतीने यो पण सिल्की साडीवरचाच ब्लाऊज पीस आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज शिवायचे आहे. अशा पद्धतीने या एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे. या एका नवरीचे मी मागं ब्लाऊज शिवले होते त्यांचेच ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज अर्जंट शिवायचे आहे. ते पण कट करून घेणार आहे आणि ज्यावर अस्तर नाही त्यावर पण अस्तर मी घेऊन येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज शिवायचे आहे. त्यानंतर आपल्याला या
अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहे, त्यामुळे मी ते लगेच कट करून घेणार आहे. या ब्लाऊज पेपरची कटिंग मी आधीच करून ठेवली आहे. अशा पद्धतीने मी हे आधी सुरुवातीला एक साधा ब्लाऊज कट करून घेणार आहे. त्यानंतर हे बाकीचे ब्लाऊज मी कट करणार आहे. यांचे ब्लाऊज मी आत्ताच मागं या नवरीचे ब्लाऊज शिवले आहेत. खूप छान बसले होते. फिटिंगला पण फिनिशिंगला पण त्यांना आवडले होते. त्यामुळे त्यांनी परत माझ्याकडे हे ब्लाऊज आणून दिले आहे. अशा पद्धतीने मी बंद बाजूने माप टाकून पूर्ण मार्किंग करून घेणार आहे. यांची पेपर कटिंग मी ही आधीच करून ठेवली होती, त्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवायला एकदम सोपं पडतं आणि पटकन उरकतं. अशा पद्धतीने मी बॅक पार्टची कटिंग करून घेतली आहे. त्यानंतर हे फ्रंट भाग जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपण कट करून घेणार आहोत. ब्लाऊज पीस हा थोडा कमी असल्यामुळे आपण थोडं ॲडजस्ट करून मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण स्लीव्ज पण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी फ्रंटची आणि बॅकची कटिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण कटिंग ही व्यवस्थित मार्किंगवरच करून घेणार आहे. कुठेही कमी जास्त होऊ देणार नाही. अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंगवरच कटिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी स्लीव्जला पण मार्किंग करून घेतले आहे. आपली बाही ही 7 इंचाची आहे. ही साधी बाही तयार करायची आहे. याला अस्तर जोडायचं नाही. त्यामुळे आपली बाही ही 7 इंच आहे आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ठेवत असतो. अशा प्रकारे ही 8.5ची बाही तयार होणार आहे. 8.5ची बाही आपण कटिंग करून घेणार आहे. मग ती 7ची तयार होईल. अशा पद्धतीने आपण खालच्या बाजूने 1 इंच फोल्ड करून वरच्या बाजूने अर्धा इंच फिटिंगमध्ये जात असते. अशा प्रकारे ही 7 इंचाची बाही तयार होत असते. अशा पद्धतीने मी छान असा बाहीला आकार दिला आहे आणि बाही कटिंगचा व्हिडिओ पण मी या चॅनलवर अपलोड केला आहे. तो तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी पुढच्या भागाला पण 1.5 इंचाचा गॅप देऊन मार्किंग करून घेतली आहे आणि कट पण देऊन घेतले आहे. अशा पद्धतीने मी सेंटरला कट देऊन बाही कटिंग करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला गोट तयार करायचा आहे. त्यासाठी मी गोटपट्टीसाठी पण ह्या अशा तिरक्या पट्ट्या कट करून घेतल्या आहे. तिरक्या पट्ट्या कट केल्या की आपला गोट पण छान फिनिशिंगमध्ये तयार होत असतो. अशा प्रकारे मी गोटपट्टीसाठी पण या पट्ट्या कट करून घेतल्या आहे. त्यानंतर आपण कमरपट्टीसाठी पण पट्ट्या कट करून घेणार आहोत. हा आपला प्रिन्स कट आहे, त्यामुळे खालच्या बाजूने पण आपल्याला पट्टी जॉईंट करावं लागणार. त्यामुळे मी उरलेल्या कपड्यापासून पण पट्ट्या कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची आणि फ्रंट पार्टची कटिंग करून झाली आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.